काय झालं? लागला का फोन? अगं नाही लागत आहे फोन. मी सत्तूला पण ट्राय केला. कुठे असेल माझा इंद्रा? वहिनी साहेब थोडं खाऊन घेणार का? नको बाबू काका, जोपर्यंत माझा इंद्रा घरात पाऊल ठेवत नाही ना तोपर्यंत अन्नाचा कण सुद्धा घेणार नाहीये मी. हो वहिनी साहेब, स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे? अगं काय होतंय? लागतोय का फोन? अगं आई मी काय करू? नाही लागत आहे फोन. नेटवर्क मध्ये नाही येत ते, अदरवाइज फोन बंद आहे. आपल्या इंद्राला शोधायला जावं. अहो एवढ्या मोठ्या शहरामध्ये कुठे आणि कसा शोधणार इंद्राला? मी शोधीन त्याला. दीपिका, दीपिका मला इंद्राकडे घेऊन चल प्लीज. मला इंद्राकडे घेऊन चल. मला माहितीये तू चुकीचा नाहीये. सत्तूने खूप सांगितलं मला की तू गुंड नाहीये, पण माझाच विश्वास नाही बसला त्याच्यावर आणि मी हात उगारला का त्याच्यावर. या हाताने मारलं मी त्याला. आता या हाताला शिक्षा झालीच पाहिजे. आई 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 शांत हो आई. कुठे शोधू ग इंद्राला? कुठे असेल तो? काय करत असेल तो? काय करत असेल माझा इंद्रा? काकू, इंद्राजी सुखरूप आहेत. ते सत्तू सरांच्या घरी आहेत. सत्तू सरांनी त्यांची साथ सोडली नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की इंद्राजी किती खरे आहेत. दीपिका तू आत ये ना. नाही नको काकू. ज्या माणसामुळे मला हे घर आपलंसं वाटलं, या घराबद्दल ओढ वाटली, तो माणूसच इथे नाहीये तर मी कशी येऊ आत? आणि तसंही मी घरी आलेलं ताईला नाही आवडलं. जोपर्यंत इंद्राजी या घरात येत नाहीत ना तोपर्यंत मी सुद्धा या घरात येणार नाही. चुकलं ग दीपिका माझं, खरंच चुकलं. त्या कार्तिक आणि सानिकामुळे हे सगळं घडलंय आणि हे इंद्राला सांगायला हवं ना. नाही काकू नको. म्हणजे आता आपण हे सगळं इंद्राजींना नको सांगायला. त्यांना आता ऑलरेडी खूप त्रास होतोय. त्यात त्यांना हे कळलं की हे सगळं कार्तिक आणि ताईने केलंय तर तुम्हीच विचार करा त्यांची काय अवस्था होईल. आधीच इंद्राजी हे घर सोडून गेल्यामुळे हे घर तुटलंय. आता ते आणखी तुटेल असं आपण काही नको करूया. दीपिका दीपिका मला नेशील माझ्या इंद्राकडे? नेशील ना? तुमच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी काही न करता अशी बघत बसले होते. हे समजा इंद्राजींना कळलं ना तर ते रागवतील माझ्यावर. जाऊया आपण त्यांच्याकडे. इंद्रा, अरे झोपतोस काय? जेवायचं काय करायचं सांग. काय आणू? पावभाजी, वडापाव? नाही मला काही नको सत्तू. पण त्याला आईच्या हातची चव नसते ना सत्तू. बाहेरचं खाल्ल्याने पोट भरतं, मग आईच्या हातचं खाल्ल्यावरच भरतं सत्तू. आई आणि तिच्या हातचं जेवण दोन्ही तुमच्या समोर आहे. इंद्रा ना फक्त त्याच्या आईच्या हातचं जेवतो. मी आणलंय तुझ्यासाठी जेवण.
इंद्रा मी चुकले, मला माफ कर. मी नाही समजू शकले तुला. तू आणि सत्तू दोघही तुम्ही किती पोट तिडकीने मला सांगत होता, पण मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. कार्तिकचं म्हणणं पटलं मला, त्याच्यावर विश्वास ठेवला मी. माझं चुकलं. नाही, आई कधीच चुकत नसते, चुकतात मुलं. आई आताही बघ ना, एवढी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली. केवढा त्रास झाला तुला, तरी पण तू इथे आलीस. सगळं आठवतंय आई. कशी तुम्हाला कायम वाईट प्रवृत्तींपासून दूर ठेवायचा प्रयत्न करायचीस. कायम सांगायचीस घरात एक वेळ जेवण नसेल तरी चालेल, पण सुख आणि समाधान असायला हवं. शाळेत जाताना सांगायचीस घरात लक्ष्मी नाही, सरस्वतीचा वास असायला हवा. एक बाबा गेल्यावर मी लहान सहान काम करत घर चालवण्याचा प्रयत्न केला. माणसाच्या गरजा कुठे कमी होतात. त्या गरजेपोटी मी आता वसुलीचं काम करायला लागलो. आई, मी नेहमी घरी यायचो तेव्हा तुझा चेहरा पाहून मला वाटायचं कधी एकदा तुला सगळं खरं खरं सांगेल. माझंच मन मला खायचं आहे, पण हिंमत नाही व्हायची. वाटायचं तू काय म्हणशील, तुला किती त्रास होईल. आणि आता तर सगळं ठरवून मी सांगणारच होतो, पण इंद्रा शांत हो. मला कळलंय सगळं. आई, मी वसुलीचं काम थांबवलंय. आता मी तुला वचन देतो, मी दुसरी नोकरी शोधणार आणि चांगल्या मार्गाने पैसे कमवून दाखवणार. आई, काही झालं तरी, कितीही वेळ लागला तरी मी तुला त्रास होईल, तुझी मान खाली जाईल असं काम कधीच नाही कर. आणि तुझी साथ द्यायला माझी सून आहे ना, हो ना दीपिका? काकू, मी कायम इंद्राजींसोबत आहे. तू आता सुधारण्याची इच्छा दर्शवलीस आणि माझी खात्री आहे एकदा का तू सुधारलास ना की देशपांडे सरांचं मन जिंकू शकशील. आणि तू सुधारल्यानंतर मी तुला वचन देते, मी स्वतः जाईन देशपांडे सरांकडे तुझ्या आणि दीपिकाच्या लग्नाची बोलणी करायला. खरंच. आणि इंद्राजी, तुम्हाला माहिती आहेत ना की बाबा कसे आहेत. ते आता चिडलेत, पण ते खूप हळव्या मनाचे. त्यांचा राग नक्की नक्की कमी होईल. आज सुद्धा मी जेव्हा त्यांना म्हटलं ना की मी इंद्राजींना भेटायला जाते, तेव्हा ते चिडले माझ्यावर, पण नको जाऊ असं म्हणाले नाही. थोडा वेळ जाऊ द्या, मला खात्री आहे त्यांचा राग निघून जाईल. चला जेवायला बसूया. जा ताट घेऊन ये. दीपू कशी अजून आली नाही मालती? एवढा उशीर? काही फोन वगैरे आला होता का? नाही. आहेत का देशपांडे मास्तर घरात? या वकील साहेब या. बाई 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 बाई, या देशपांडे मास्तराच्या डोक्यात अजून कसं काही शिरत नाही म्हणते मी. त्यांची ती पोरगी संस्कारी दीपिका त्या गुंड इंद्रा बरोबर बसली असेल गप्पा मारत. हे बसले तिथे कपाळाला आट्या घालून. ओ वकील साहेब, हे सगळे ना सगळेचे सगळे चोर आहेत बरं का. केस टाका यांच्यावरती. तुम्ही का आलाय तिथे? चला का तू तोंड बंद ठेवायचा. तू
आमच्या घरात होतीस ना तेव्हा सगळं ऐकलं हा तुझं. तुझे लाड केले, पण आता एक शब्दही ऐकून घेणार नाही. हो की नाही हो नाईंच्या पप्पा? काय चिल्लरपणा लावलाय हा? आमच्या घरात येण्याची हिंमत कशी झाली तुमची? वा देशपांडे साहेब वा. हा? दिवसा ढवळ्यात तुमची मुलगी त्या इंद्राबाई बरोबर आमच्या घरात काय शिरते, तो गुंड आमच्याच घरी आम्हाला मारहाण करतो. तुमच्या मुलीला सोबत घेऊन तो आमच्या घरातले सगळे दागदागिने लंपास करतो, सोनं नाणं पळवतो आणि तुम्ही आम्हालाच दम देताय. वा. विश्वासराव, तोंड सांभाळून बोला. नाईंचे पप्पा पाहिलत ना चोराच्या कशा उलट्या बोंबा चालू आहेत ते? हो ना. ओ देशपांडे मास्तर, तुमची ती संस्कारी दीपिका वसुली करायला आमच्या घरी आली बर का, आणि त्या गुंड इंद्राला धरून आमच्या घरातले दागिने पळवले. हो, आणि हे सगळं त्या शलाकाला सुद्धा माहितीये. वकील साहेब, केस करा यांच्यावर. यांच्यामुळे आम्ही जेलमध्ये गेलो ना. आता हे सगळे जेलमध्ये जातील त्या दीपिकामुळे. बाबा हे खोटं बोलताय, असं काहीच घडलेलं नाहीये. ए शलाका, अगं किती खोटं बोलची. वकील साहेब, मी तर म्हणतो ही शलाका सुद्धा त्या चोरीत सामील होती. अहो, जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवा. काय तोंडाला येईल ते बोलताय का तुम्ही? तोंडाला येईल ते नाही हा मालती ताई, सरळ आणि नीटच बोलते मी. विचारा बरं तुमच्या शलाकाला, धर्मवीर चौकामध्ये आमची धिंड काढली की नाही हा? आणि तुमच्या त्या दीपिकाच्या याराने माझ्या नयनला त्या धर्मवीर चौकामध्ये तुडतुड तुडवला. आणि त्यानंतर त्या इंद्रा बरोबर जाऊन तुमच्या दीपिकाने आमच्या घरातले दागिने आणले की नाही? विचारा तुमच्या शलाकाला. दीदी, त्या इंद्रानं यांना मारहाण केली? अहो तुम्ही जर नाही 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 नाही, नुसती मारहाण नाही केली, तोंडाला काळं फासलं, धिंड काढली आमची. भर रस्त्यात त्या इंद्रा नावाच्या गुंडांनी आमच्या नयनला तुडवलं. आमचा नयन अजूनही या धक्क्यातनं सावरलेला नाहीये. ए शलाका, तू आमच्यावरती आणि माझ्या नयनवरती जी केस केलीस ना ती बऱ्या बोलाने मागे घे. तुमच्या संपूर्ण खानदानावरती ना मी चोरीची केस टाकते. कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा, त्यात मारहाण करणं, परवानगीशिवाय घरात घुसणं, वसुलीच्या नावाने धमकावणं या केसेस सुद्धा बनतील. बोला देशपांडे सर, नयन कानविंदेवरची केस मागे घेताय की तुमची मुलगी दीपिका देशपांडे आणि इंद्रावर केस टाकू? खंडाचं मला माहित नाही, पण माझी मुलगी दीपिका कधीही चोरी करणार नाही. तुम्हाला जी काय केस करायची आहे ना ती करा, पण तुमच्यावरची घरगुती हिंसाचाराची केस आहे ना ती कदापि मागे घेणार नाही. हो देशपांडे साहेब, कशाला वाकड्यात पाय घालताय? हा? त्या इंद्रा नावाच्या गुंडाच्या नादाला लागून तुमची मुलगी बिघडली हो. म्हणजे बघा, तो गुंड एक वेळ आतमध्ये गेला तर त्याला काही फरक पडणार नाही हो, पण तुमची मुलगी जर चोरीच्या केसमध्ये आत गेली ना तर तुमच्या इज्जतीचा बँड बाजा वाजेल. कळतंय का देशपांडे? मी काय सांगितलं, जा तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी तुमच्यावरची केस मागे घेणार नाही. तुम्ही घरगुती हिंसाचार केलाय आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. मग धर्मवीर चौकात इंद्राने तुमच्या मुलीने माझ्या क्लायंटवर जी हिंसा केली त्याचं काय? कायदा हातात घेऊन मारहाण करणं, लोकांना भडकवणं, रहदारीच्या परिसरात गर्दी जमवून सामाजिक वातावरण बिघडवणं, माझ्या क्लायंटच्या जीवाला धोका पोहोचेल असं कृत्य करणं, यासाठी आम्ही तुमच्यावर केस करू. हो, आणि शिवाय चोरीची केस तर आहेच आहे.
तुम्ही किती घाबरवायचा प्रयत्न केलात ना तरी आम्ही घाबरणार नाही होत. आणि त्या नयन कानविंदेला जाऊन सांगा की ईशाला का मनोहर देशपांडे त्याला शिक्षा झाल्याशिवाय गप्प नाही बसणार. चालते व्हा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. चला निघा. बघून गेलं तुम्हाला. बाबा बाबा ही माणसं ना असंच करत राहणार. पण तुम्ही नका काळजी करू. आणि ह्यांना शिक्षा झाल्याशिवाय ना आपण नाही शांत बसायचं. दीदी, त्यांच्या कृत्याची शिक्षा त्यांना कोर्टच देईल. पण त्या गुंडानं कानविंदेंची धिंड काढून त्यांना मारहाण केली, ही गोष्ट खरी आहे का? दीदी, मी काय विचारतोय, धर्मवीर चौकामध्ये त्या गुंडानं या लोकांना मारहाण केली का? हो. एवढं सगळं घडलं तरी मला कोणीच कसं बोललं नाही. पण हे कानविंदेंसारख्या लोकांना ना असंच करायला पाहिजे. मालती, त्यांना कायदेशीर पद्धतीनं शिक्षा मिळेल. पण या गुंडाला कायदा हातात घेण्याचा अधिकार दिला कोणी? बाबा, साळगावकरांनी हे सगळं माझ्यासाठी म्हणून केलं. दीदी, तुझ्यासाठी त्यानं हिंसा केली आणि तू त्या गोष्टीचं समर्थन करतेस? अहो, पण ती काय म्हणते ते ऐकून तरी घ्या ना. आज खूप ऐकलं मी तुमचं. आता पुरे. हा, एवढी मोठी गोष्ट घडली आणि तुम्ही मला काही कळू दिलं नाही. आता तर माझी खात्रीच पटली, हा गुंड कधी सुधारणार नाही. आता काही होऊ दे, पण मी दीपूला त्याला कधीही भेटू देणार नाही यापुढे. आत्ताच्या आत्ता दीपूला घरी बोलावून घेतो. इंद्रा, तू बदललास ना की देशपांडे सर तुम्हा दोघांच्या लग्नाला परवानगी देतील. बाबांचा असेल बहुतेक. ये ना. हॅलो दीपू, कुठे आहेस तू? दीपू, जिथे कुठे असशील तिथून आत्ताच्या आत्ता घरी परत ये. काय झालं बाबा? मला प्रश्न विचारू नकोस, मी सांगितलंय तेवढंच कर. आत्ताच्या आत्ता घरी ये आणि यापुढे तू त्या गुंडाला भेटायचं नाहीस. बाबा, हे बघ, खूप ऐकलं मी तुझं. आता माझी सहनशक्ती संपले. तू त्या गुंडाला जर पुन्हा भेटलीस ना तर याद राख. बाबा, आता तू त्या गुंडाबरोबर आहेस ना? स्पीकरवर टाक फोन, स्पीकरवर टाक. बाबा, मला बोलायचं त्या गुंडाशी. सर, काय रे, तुला कायदा हातात घ्यायचा अधिकार दिला कोणी?
तू त्या कानविंदे परिवाराला धर्मवीर चौकामध्ये मारहाण केलीस, धिंड काढलीस, त्यांची हिंसा केलीस. कोणी कोणी दिला कोणी अधिकार तुला? सर ए मला सर म्हणायचं नाही, सांगून ठेवतोय. त्या दिवशी म्हणत होतास ना, हा? इंद्रा सगळ्यात मोठा गुंड आहे. नाही मलाही पटतंय ते आता. इंद्रा खरंच खूप मोठा गुंड आहे. दीपू आत्ताच्या आत्ता निघ तिथून. हे बघ त्या गुंडा बरोबर मी तुला एक क्षण सुद्धा थांबायला देणार नाही. भाऊ ते गुंड नाहीये. तू दीपू तू आत्ताच्या आत्ता तिथून निघाली नाहीस ना तर मी तुला तिथे न्यायला येतोय.